फक्त 5 ते 6 दिवसात खाज खरूज किंवा नायटा अगदी घरच्या घरी बरा करा. हा घरगुती उपाय करा. नमस्कार. खाज खरूज नायट्याचा किती भयंकर त्रास होतो हे तोच सांगू शकतो ज्याला असे फंगल इन्फेक्शन झालेले आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम वापरल्यानंतर असे फंगल इन्फेक्शन काही काळ बरे होते, पण त्वचेवर त्याचे डाग किंवा चट्टे तसेच राहतात. विशेष म्हणजे पुन्हा अशा फंगलला पोषक वातावरण तयार झाले की पुन्हा पुन्हा हा त्रास उद्भवत राहतो. पण मित्रांनो, शरीरावरील अगदी कोणत्याही ठिकाणी असणारे फंगल इन्फेक्शन नष्ट करण्यासाठी आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने उपचार करून यापासून सुटका मिळवू शकतो. हा उपाय इतका परिणामकारक आहे की याच्या वापरानंतर फंगल इन्फेक्शनचे चट्टे देखील नाहीसे होतात. हा उपाय घरच्या घरी बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी आपल्याला आवश्यक आहे कारले. कारल्याची भाजी अनेकांना आवडत नाही, पण मित्रांनो, या कारल्याच्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होते, रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहते, जेणेकरून फंगल वाढीसाठी यामुळे मज्जा उत्पन्न होतो. म्हणून मित्रांनो, आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा या कारल्याची भाजी नियमित खाल्ली पाहिजे. कारले हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी परिपूर्ण असते. या कारल्याचा त्वचेवर लेप केल्याने फंगल इन्फेक्शन आटोक्यात येण्यास फार मदत होते. यासाठी आपण कारल्याचे असे बारीक काप करून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. आता आपल्याला आवश्यक आहे भीमसेन कापूर. मित्रांनो, कापूर आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. त्वचेवरील फंगल इन्फेक्शन घालवण्याबरोबरच त्वचेची खाज आणि दाह कमी करण्याची अप्रतिम क्षमता यामध्ये असते. आपण साधारण 4 ते 5 ग्रॅम एवढा कापूर बारीक पावडर बनवून घ्यायचा आहे. अगदी कोणत्याही किराणा दुकानात हा कापूर विकत मिळतो. भीमसेन कापूर उपलब्ध झाला नाही तर तुम्ही पूजेसाठी वापरला जाणारा कापूर देखील वापरू शकता. आता आपण बनवलेल्या पेस्टपैकी 1 ते 2 चमचे कारल्याची पेस्ट एक वेळच्या उपायासाठी घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या फंगल इन्फेक्शनच्या प्रमाणानुसार याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. यानंतर आपल्याला आणखी एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे हे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल आपल्या त्वचेची सफाई करते, त्वचा मॉइश्चराईज करते, जेणेकरून त्वचा कोरडी पडत नाही आणि यामुळे खाज कमी होते. याशिवाय यामधील स्किन हिलिंग प्रॉपर्टीज त्वचेच्या पेशींना रिपेअर करतात. यामुळे त्वचेवरील डाग किंवा काळे चट्टे देखील नाहीसे होतात. आपण साधारण 1 ते 2 चमचे ऑलिव्ह ऑइल यामध्ये घ्यायचे आहे. आता हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, फंगल इन्फेक्शन मुळापासून घालवण्यासाठी शरीराची आणि विशेष म्हणजे रक्ताची आतून सफाई होणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान 3 वेळा कारल्याची भाजी खाऊ शकता किंवा दररोज रात्री जेवणानंतर 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. आता तयार झालेली ही पेस्ट कापसाच्या सहाय्याने किंवा अगदी स्वच्छ बोटांच्या सहाय्याने प्रभावित त्वचेवर ॲप्लाय करायचे आहे. यानंतर यावर कोरडा कापूस पसरवून ठेवून बँडेज पट्टीने बांधा किंवा वेळ असेल तर ही पेस्ट त्वचेवर अर्धा ते 1 तास सुकवू द्या. दररोज सकाळ संध्याकाळ हा उपाय करा. 5व्या ते 6व्या दिवशी तुमची खाज खरूज किंवा नायटे पूर्णपणे बरे झाल्याचे तुम्हाला दिसतील. यानंतर ऑलिव्ह ऑइलची त्या त्वचेची काही दिवस मालिश केल्याने डाग किंवा चट्टे देखील कायमचे नष्ट होतील. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.